महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात याच अधिवेशनामध्ये कायदा का बनवला नाही असा सवाल उदयनराजेंनी आपल्या सरकारला केलाय। अधिवेशन बोलावून कडक कायदा करा, महापुरुषांचा अवमान होताना दिसत नाही का, बोळ्यानं दूध पिताय का, असा संतप्त सवालही उदयनराजेंनी सरकारला केलाय। अधिवेशनात ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? हे एक विशेष अधिवेशन बोलून तात्काळ हा कायदा पारित करावा। कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स 10 वर्षाची शिक्षा, तरच त्यांच्या विकृतीला आळा बसणार आहे। हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। बोळ्यानं दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। हा जर कायदा जर बनवला तर हा पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का?